बघा मित्रांनो, या ठिकाणी कूट प्रश्नामधील चौरसातील संख्या हा प्रश्न आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक चौरस दिला जातो, मी तुम्हाला काल सांगितलं होतं। चौरस दिला जातो आणि एक रिकामं ठेवलं जातं आणि ती संख्या तुम्हाला काढायची असते आणि त्याच्या मी तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं हे पण सांगितलं होतं। तर आता हे उत्तर आपल्याला काढायचं कशा पद्धतीने आपण काढू शकतो बघा। सुरुवातीला बघितल्या उत्तराकडे बघितल्या लक्षात आलं पाहिजे त्या मूळ संख्या आहेत का बघायच्या, नाही वर्ग संख्या आहेत का बघायच्या। तर या ठिकाणी दोन वर्ग संख्या दिसत आहेत, बरोबर। या ठिकाणी काय करतात, तुम्हाला दोन वर्ग संख्या दिसत आहेत। मग त्या वर्ग संख्या कशा आल्या असत्या तर ते बघायचं, पण पर्याय तुम्हाला वर्ग संख्या आहेत का परत त्या बघायच्या, बरोबर। तर इथे 4 आहे, तर ह्याचं हे 4 उत्तर आलं आधी ते बघावं लागेल तुम्हाला 4 उत्तर येईल का। तर या ठिकाणी बघा 5 आहे, या ठिकाणी 3 आहे, तर या दोघातला फरक केला असेल त्यांनी, बरोबर। तर या दोघातला फरक केला असेल आणि त्याचा वर्ग केला असेल म्हणजे 2 चा वर्ग 4। तसं या 6 आणि 2 चा फरक केला असेल त्यांनी, पण या दोघातला फरक 4 येतो, 4 चा वर्ग 16 बसत नाही, म्हणजे वर्गाकडून पण हे उत्तर नाही बसणार। मग आता अजून दुसऱ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात। आता तुम्हाला मी सांगितलं होतं बेरीज करा, आडवी बेरीज करूया आपण। 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती झाली 12, 6 आणि 2 8, 8 आणि 4 किती झालं 12, म्हणजे बघा इथं 12 आलं, इथं 12 आलं, आता इथं सुद्धा काय यायला पाहिजे 12 यायला पाहिजे। 7 आणि 3 किती झाले 10 झाले। आता 10 म्हणजे आपल्याला 12 व्हायला किती कमी आहेत, अजून 2 कमी आहेत, तर हे 2 उत्तर आहे का नाही, म्हणजे हे सुद्धा काय झालं तुमचं चुकीचं झालं। ओके, आता चला पुढचं बघूया। अजून काय असेल शकेल का, ह्या दोघांचा गुणाकार तर नाही पुढं, बरोबर। आडवी उभी बेरीज बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, याची बेरीज किती आली 14 आहे। याची बेरीज बघा 12 येते, किती येते 12, म्हणजे हे बसणार नाही। चला पुढे बघूया। आता या दोघांची निमपट वगैरे येते का बघूया आपण, बरोबर। म्हणजे हे तुम्हाला कशासाठी हे दिलेले असतात प्रश्न, तुमचा वेळ घालवण्यासाठी दिलेले असतात। उत्तर इथंच असतं बघा, उत्तर कसं आहे ते। आता हे जे उत्तर कसं आहे ते तुम्ही बघा, त्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे। 5 आणि 3 किती झाले 8, 8 च्या निम्मे किती 4, म्हणजे निमपट केली त्यांनी, काय केली निमपट केली। 6 आणि 2 किती झाले 8, 8 च्या निमपट किती 4, बरोबर उत्तर आलं। आता 7 आणि 3 10, 10 च्या निमपट किती 5, पर्याय 5 आहे का बघा, पर्याय 5 आहे, पर्याय नंबर 3। म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर हे लगेच शोधावं लागतं। चला आता दुसरा प्रश्न बघूया। या ठिकाणी आहे, इथं बघा तुम्ही बघता क्षणी तुम्हाला वर्ग दिसायला लागले, याचा अर्थ हे गणित वर्गावर आधारित आहे। आणि इथं चौरस नाही वर्तुळ आहे, काय वर्तुळ आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं चौरस पण देते, वर्तुळ देते, त्रिकोण देते, काही देते ते। तर या ठिकाणी बघा वर्ग काढले, आता तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की वर्ग त्यांनी कसे काढले ते, बरोबर। मग तुम्ही एक वर्ग बघा, तर हा 9 कुणाचा वर्ग आहे 3 चा, तर 3 हे कसं आलं असेल, तर इथं बघा 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 3 चा वर्ग 9, 4 आणि 1 5, 5 चा वर्ग 25, 4 आणि 3 7, 7 चा वर्ग 49, म्हणजे आता तुम्हाला इथलं उत्तर आलं असेल, काय आलं असेल 3 आणि 2 5, 5 चा वर्ग काय असेल 25। अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर सोडवावी लागतात।